नमस्ते शेतकरी मित्रांनो. तर या ठिकाणी डाळिंब पिकामध्ये आपण आंतरपीक कोणत्याही प्रकारचं घेऊ नये असं म्हटलेलं आहे. परंतु झेंडू हे आंतरपीक तुम्ही घेऊ शकता आणि इतर पिकं शक्यतो घेण्याचं टाळावं. ही अशा पद्धतीनं ही जी ग्रोथ आहे या ठिकाणी फुटवे आहेत. साधारणपणे एका झाडाला 1 2 3 4 5 6 7 8 ते 9 फुटवे या ठिकाणी एका झाडावरती दिसून येतात आणि ही अशी ग्रोथ आहे. हे आहे झेंडूचं प्लांटेशन केलेलं. मागचा व्हिडिओ जो आहे तो पहा. त्यापासून पुढे ॲडिशनल दिवस ॲड करा आजपर्यंतचे, म्हणजे तुम्हाला ते प्लॉटचा दिवस समजून येतील. त्याचबरोबर या ठिकाणं ही जी डाळिंब बाग आहे, ह्या डाळिंब बागेमध्ये ही जी ग्रोथ, कॅनोपी आणि डेव्हलपमेंट, या ठिकाणं थोडंसं करप्याचा अटॅक वगैरे वाटतो आहे प्लॉटमध्ये. तर त्यावरती जे काही स्प्रे शेड्यूल असावं किंवा इतर जे नियोजन असावं, न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं करावं, या संदर्भात आपण डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत मार्गदर्शन करत आहोत. आणि हे कांद्याची जी ग्रोथ आहे मागच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजची, या ठिकाणं व्हाईट रूट ग्रोथ एकदम चांगली आहे आणि याला आत्तापर्यंत अशी ग्रोथ आहे रूटची. तर या ठिकाणं आपण वॉटर सोल्युबल आत्तापर्यंत दिलेलं नाही, आत्ता देणार आहोत. फक्त एक स्प्रे झालेला आहे. एकंदरीत डाळिंब पीक सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये जे काही आपल्या बागेमध्ये अटॅक दिसून येतील त्या पद्धतीने त्यांचं नियोजन ठेवावं. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं औषधांचं सजेशन किंवा प्रमोशन केलं जाणार नाही आहे. कारण प्रमोशन यासाठीच म्हणतो की सोशल मीडियातील व्हिडिओ पाहून लोक तीच औषधं बागेमध्ये त्या ठिकाणी वापरतात. परंतु ते न करता या ठिकाणं प्रत्यक्षात जर डाळिंब पिकाची पाहणी किंवा कांदा पीक असेल, झेंडू पीक असेल, यांची जर पाहणी केली आणि त्यामध्ये असणारे कीड रोग किंवा जे काही येणाऱ्या ज्या गोष्टी असतील तर त्यांच्या सिम्पटम्सनुसार पेस्टिसाईड, फंजिसाईड, फर्टिलायझर याचं ॲप्लिकेशन होणं ही आज शेतीमधील महत्त्वाचं कार्य किंवा पिकाच्या वाढीसंदर्भात हे जोपर्यंत शेतकरी करत नाही आहेत तोपर्यंत शेती ही तोट्यात जाणारच आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. कारण प्रिंटेड शेड्यूल, प्रिंटेड खत व्यवस्थापन, त्याचबरोबर औषध फवारणी हे आज शेती आणि शेतकऱ्यास मारक ठरत आहे. कारण या ठिकाणं जे शेड्यूल बनवलं जातं ते क्लायमेटिक चेंजेसनुसार किंवा पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेनुसार बनवलेलं नसतं आहे. ते फक्त कंपनीच्या असणाऱ्या प्रॉडक्ट आणि खताच्या प्रोडक्शन संदर्भात किंवा स्वतःचे जे सेल्फ प्रोडक्शन असतात त्यांच्या संदर्भात सेल टार्गेट प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज म्हणून ते प्रिंटेड शेड्यूल तुमच्या हातामध्ये शेतकऱ्यांच्या दिलं जातं. तर हे वापरणं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. यावरती माझं जे मत आहे प्रॅक्टिकली ते मी या ठिकाणी सांगतो आहे आणि सोशल मीडियामध्ये सांगतो आहे. समजून घ्या. शेती आणि शेतीत केला जाणारा खर्च किंवा मातीत टाकलेला पैसा बाहेर काढण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो, जे काही कष्ट करावं लागतं ते प्रिंटेड वेळापत्रक देत नाही, प्रिंटेड व्यवस्थापन शेड्यूल हे कोणीही काढून देत नाही, कोणीही जबाबदारी घेत नाही. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं शेतीला मार्गदर्शन हे योग्य, त्याचबरोबर त्या शेती संदर्भात असणाऱ्या पिकानुसार, पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार ज्या काही डिसऑर्डर किंवा इतर सीड पेस्ट डिसीज या ठिकाणी पिकात येतील त्यानुसार त्या ठिकाणं आपण वेगवेगळ्या औषधांची जी गरजेनुसार आणि लो कॅटेगरीची म्हणजेच
कमी तीव्रतेची औषधं वापरणं ही काळाची गरज आहे. आणि एकंदरीतच आज हायली मॉलिक्युल वापरण्यापेक्षा, हायली म्हणजे रेड ट्रायंगलमधली औषधं वापरण्यापेक्षा पिकानुसार निळ्या आणि पिवळ्या जे ट्रायंगल असतात त्या औषधांची शिफारस किंवा त्या औषधांची पिकातील कीडरोग व्यवस्थापनासंदर्भात वापरणं ही काळाची गरज बनली आहे. समजून घ्या, शेती करणं हे प्रिंटेड शेड्यूल आणि प्रिंटेड खत व्यवस्थापन वापरून होत नाही. त्यासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य कृषी सल्ला असावा. विक्री हा कन्सेप्ट नसून शेतीमध्ये टाकलेला पैसा व्यवस्थित आपल्याला कसा रिटर्न मिळेल या संदर्भात ढमणेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत आपली जी टॅगलाईन आहे, शाश्वत उत्पादन तंत्रज्ञान धोरण, ते हेच आहे. आणि उदाहरणार्थ काल रात्री जी पोस्ट केलेली आहे त्याच्याही संदर्भात बोलतो. पेरूमध्ये आपण 28 तारखेला पेरूला 28/7 व्हिजिट दिली ती. काल 4/8 त्याच प्लॉटमध्ये गेल्यानंतरनं जुने पेरू हे साधारणपणे एक सुपारीच्या आकाराचे किंवा त्यापेक्षा मोठे आहेत. आणि आज त्याच बागेमध्ये 6व्या दिवसामध्ये आपल्याला एका झाडावरती 18, 20 ते 25पर्यंत परत काळ्या नवीन लागल्याचं दिसून येत आहे. तर या ठिकाणी आपण एकही ml नायट्रोबेन्झिन युक्त कोणतंही प्रॉडक्ट वापरलेलं नाही आहे किंवा स्प्रे घेतलेला नाही आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा इतर कोणत्याही गोष्टी न वापरतासुद्धा त्या ठिकाणं पुन्हा बागेमध्ये फुलधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचाही व्हिडिओ तुम्हाला नंतरनं मिळणार आहे, कारण तो देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या ठिकाणं एवढं स्पष्ट सांगतो आहे की शेतीशास्त्र, कृषी विज्ञान हे मोडतोड करून शेतीच्या बांधापर्यंत शेतकऱ्यांच्या हातामध्ये गेल्यानंतरनं फक्त शेतीचे खर्च वाढतात हे समजून घ्या. आणि हा व्हिडिओ विविध फळपीक बागायतदारांसाठी मार्गदर्शक आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल याची काळजी संबंधित पीक उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी हीच नम्र विनंती. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.